नमस्कार, कसे आहात? सप्रेम नमस्कार. मित्रांनो, बोलणं ही अत्यंत सुंदर कला आणि योग्य मार्गदर्शनानं ती नक्कीच साध्य करता येते. अँकर विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरती मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येतोय सूत्रसंचालन आणि भाषणातील बारकावे, भाषणाची अचूक पूर्वतयारी आणि उत्कृष्ट सादरीकरणाचं प्रभावी तंत्र. मित्रांनो, आजचा विषय तुमच्या सर्वांसाठी खूप खास आणि ज्ञानवर्धक असणार आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच समजून घ्या. आपण मुख्य विषयाकडे वळतोय. तत्पूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो आता सबस्क्राईब करा. इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आणि मोफत टिप्स दिल्या जातात, अगदी घर बसल्या तुमच्या वेळेत. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्वाचा आणि हटकेच आहे. तो म्हणजे मंचावरील मान्यवर आणि आपल्या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या मित्रांनो, भाषणाची सुरुवात करतोय बरं का. तर विषय आहे आपल्या गावच्या यात्रेत भाषण कसं करावं. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा उत्सव असलेल्या आपल्या गावच्या या यात्रेत तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. लहानपणीची ती यात्रा अजूनही डोळ्यात भरते. गोड गडबड देवदर्शन, मन पुन्हा तिथेच हरवते. ढोल ताशांच्या गजरात आनंद उधळला जायचा. गाव कुसातल्या प्रत्येक क्षणात आपलेपणा दाटायचा. ही यात्रा म्हणजे नुसता उत्सव नाही, तर आपली संस्कृती, गावची एकी आणि भक्तिभावाचा सुंदर संगम आहे. वर्षभर आपण या दिवसाची सर्वजण अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो आणि आज तो आनंदाचा क्षण आपल्या सर्वांच्या समोर आला आहे. मित्रांनो, आजकाल एका स्पर्शावर सगळी दुनिया मिळते, पण काहीही घ्या, 10 रुपयाची मजाच वेगळी असते. ती गावची यात्रा मला आजही आठवते. मित्रांनो, आपल्या गावची ही यात्रा म्हणजे आपल्या पूर्वजांनी जपलेली एक सुंदर परंपरा आहे. देवावरील श्रद्धा, गावातील एकी आणि सर्वांनी मिळून साजरा केलेला सण म्हणजे आपल्या गावची खरी ओळख आहे. या यात्रेमुळं गावातील प्रत्येक घर आनंदानं भरून जाते. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेच गावच्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. पण त्याचबरोबर आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही यात्रा म्हणजे फक्त आनंदाचा सण नाही, तर ती शिस्त, स्वच्छता आणि गावच्या एकीचं प्रतीक आहे. हे आपण विसरू नका. म्हणून त्यासाठी आपणा सर्वांना मी या निमित्तानं विनंती करेल की आपण सर्वांनी यात्रेच्या निमित्तानं या गोष्टी पाळल्या पाहिजे, की आपल्या परिसराची स्वच्छता या निमित्तानं आपण सर्वांनी राखावी. कोणत्याही प्रकारचे वादविवाद करू नये. यात्रेचा आनंद शांततेत आणि संयमाने सर्वांनी घ्यावा. कारण आपला उत्सव जितका सुंदर आहे, तितकीच आपल्या गावची ओळख खऱ्या अर्थानं मोठी आहे. शेवटी मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं, सर्वांच्या योगदानामुळं ही यात्रा नक्कीच कायम लक्षात राहणारी आणि आनंददायी ठरणार आहे, याची मला खात्री आहे. चला तर मग आपल्या देवाच्या आशीर्वादानं ही यात्रा आनंदात, उत्साहात आणि शांततेत पार पाडूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण जे यात्रेच्या प्रसंगी जे महत्वाचे मुद्दे पाहिले, त्याचा खरं तर यात्रा सुरू होण्यापूर्वीच या भाषणाचा सराव करायला सुरुवात करा. तुम्हाला आजचा विषय कसा वाटला आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती मार्गदर्शन हवं आहे हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि अशा नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम, पाठिंबा मला नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन भागात. तोपर्यंत मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, वाचनाची आवड जपा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवरील प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा, अभ्यासा आणि आणखीन कोणते व्हिडिओ बनवायला पाहिजेत ते कमेंट्समध्ये नक्की लिहा, कळवा. धन्यवाद.